सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता हा संपूर्ण ताफा निघालेला आहे बालटालच्या दिशेनं। बालटालच्या अगोदर बनियाल आहे। या बनियाल या ठिकाणी लंगरची व्यवस्था आहे। त्या ठिकाणी नाश्त्यासाठी जेवणासाठी थांबणार आहे आणि संपूर्ण कान्वॉय मिलिटरी संरक्षणामध्ये आता जम्मू शहरामधून निघालेला आहे भगवती नगर यात्री निवास या ठिकाणाहून। आणि प्रत्येक जागी बघा आपल्याला जागोजागी आर्मीचे आपले जवान सुरक्षेसाठी तैनात असलेले दिसतात। यात्रा मार्गावरील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांच्याकडे आहे आणि CRPFचे जवान सुरक्षेची काळजी घेत आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। जम्मू शहराचे रात्रीचं विहंगम दृश्य आपल्याला दिसत आहे आणि आता हा संपूर्ण कॅन्वॉय जम्मू शहरामधून बाहेर पडत आहे। रिजनमधून आता काश्मीर घाटीच्या दिशेनं वाहनांची वाटचाल सुरू आहे। आता थोड्याच अंतरावर चेन्नई नरसी टनेल येणार आहे आणि या पूर्ण टनेलची म्हणजे बोगद्याची लांबी साधारणतः 10 किलोमीटरच्या जवळपास आहे। आता बोगद्यामध्ये वाहनं चालू आहेत आणि बोगदा बघा कसा मजबूत आहे, सुंदर आहे। आता समोर दिसत आहे दुसरा बोगदा। या बोगद्यांच्यामुळं काश्मीरकडे जाणारा रस्ता जो आहे त्याची जाण्याचा वेळ कमी झालेला आहे आणि खर्चसुद्धा वाचलेला आहे। बोगद्यामध्ये व्हेंटिलेशन, टेलिफोन आणि लाईटची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे। काश्मीर घाटीमध्ये अगदी दऱ्यामध्ये आणि त्याचबरोबर डोंगरावर वसलेली छोटी छोटी टुमदार घरं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि ती लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत। CRPFच्या जवानांची दक्षता, सतर्कता आणि धाडस हे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण करून जाते। CRPFचे जवान आपल्या सुरक्षेसाठी काळजी घेत असतात म्हणून त्यांच्या सूचनांचे पालन करावे। चारी बाजूला टेकड्या वेढलेला हा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये हा भंडारा ज्याला म्हणतात त्या भंडारीची व्यवस्था आहे। सर्व या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळणार आहे, जेवायला मिळणार आहे। तर चला आता जाऊ आपण। आता अर्ध्या तासामध्ये नाश्ता वगैरे करून परत या असं त्यांनी सांगितलेलं। तर अर्ध्या तासात आपल्याला हे सगळं आता आटपून परत यायचं। आर्मीचे जवान सुरक्षेसाठी अगदी तैनात आहेत शस्त्र वगैरे घेऊन। सकाळी निघालो जम्मूहून, साधारणतः 3 वाजता गाड्या निघाल्या होत्या आणि आता पोहोचलो आहोत बनियाल या ठिकाणी। बनियाल या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांसाठी या ठिकाणी लंगरची व्यवस्था आहे। त्याच्यामध्ये नाश्ता, जेवण, चहा, पाणी, टॉयलेट, बाथरूमची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे। असं संपूर्ण हे लंगर आपल्याला दाखवतो मी। अतिशय उंच उंच टेकड्याच्या मध्ये बसलेलं हे बनियाल शहर आहे आणि बनियाल शहर मध्ये हे बघा आता मागे तुम्हाला लंगर दाखवतो मी। मागा आहे लंगर। या ताफ्यामध्ये आजच्या ताफ्यामध्ये आलेले सर्व भक्त या ठिकाणी आता नाश्ता करण्यासाठी गेलेले आहेत। अतिशय भव्य अशी या ठिकाणी लंगरची व्यवस्था आहे आणि प्रत्येक पंडाल मध्ये वेगवेगळे पदार्थ आपल्याला या ठिकाणी खायला मिळतात। फक्त अडचण अशी आहे की वेळ फार कमी आहे। वाहनांचा ताफा थांबल्यानंतर ठराविक वेळ देण्यात येतो आणि त्या तेवढ्या वेळात आपल्याला नाश्ता करून किंवा जेवण करून तातडीनं पुन्हा आपल्या जागेवर बसमध्ये जावं लागतं। वेळ कमी आहे हो मामा, सगळं आहे पण वेळ कमी आहे। अतिशय कमी वेळ देतात
कारण ठराविक वेळेमध्ये नियमाप्रमाणे आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने हा ताफा अमरनाथच्या दिशेने जात आहे. म्हणून त्या वेळेप्रमाणे वेळेचंही बंधन पाळावं लागतं. बघा हे आपले सगळे जवान सगळ्या भक्तांची काळजी घेताना आपल्याला दिसत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले भक्त, एवढ्या मोठ्या संख्येने असलेले वाहनं आणि तरी शिस्तबद्ध रीतीला CRPF, आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केलेली 4 चौबंद व्यवस्था यामध्ये ही यात्रा सुरू आहे. मस्त आहे मस्त आहे. मस्त आहे म्हणजे काय? यात्रा मस्त आहे. नाही यात्रा मस्त आहे. हा. कोणतं शहर आहे? पण ते आता आपण श्रीनगर जवळ अच्छा, बनियाल हा बनियाल. बनियालला थांबलो. या ठिकाणी सर्व व्यवस्था होती, नाश्त्याची सर्व. हा आता इथून श्रीनगर 90 किलोमीटर राहिले. आता आमच्याकडे दोन तास त्याच्यानंतर पुन्हा तिथून आपल्याला जायचं पुढं बालताल अशी संपूर्ण व्यवस्था आहे. हा एवढी 4 चौबंद व्यवस्था, एवढी सुरक्षा, एवढे भक्त आणि एवढा उत्साह सगळा या यात्रेमध्ये बघायला मिळतो. साधारण ठराविक वेळ देतात आपल्याला नाश्ता वगैरे अर्ध्या घंटा सगळं करायचं. पुन्हा आपल्या गाडीमध्ये येऊन बसावं लागतं. त्यांची वाहनं निघाली की मग पुन्हा तुम्हाला मग थांबायची आणच नाही. मग असं आहे. आमचे चव्हाण मामा तातडीने उतरतात, तातडीने जातात, लवकर जातात, नाश्ताही करतात आणि आमच्यासाठी थोडाफार घेऊन येतात. मामाचं सहकार्य असल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही.